याचं कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे. एका गोष्टीचं मला बरं वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं, हे खरंच कौतुकास्पद आहे. मी न्यायालयाकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी. साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही, परंतु कोर्टाचा आधार ठेवावा लागतो. या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो. काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो, कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे. ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार, अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे, संताप आहे, तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल. आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे, ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा, तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत. मात्र राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील. ठीक आहे, बंदला तुम्ही बंद म्हटलात, आम्ही तोंडच बंद ठेवतो. एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही, मोर्चे, संप, हरताळ याला सुद्धा बंदी केली आहे का, लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का, याच्यावरती घटना तज्ञांनी आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजेत. मी दुपारच्या माझ्या आव्हान आणि आवाहन याच्यामध्ये फरक आहे. मी जे जनतेला आवाहन केलं होतं ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंदमध्ये सहभागी व्हावं म्हणून, कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो, कायदा असमर्थ नसतो, कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का दिरंगाई करत असतील किंवा बेजबाबदारपणाने वागत असतील, ज्याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने, ज्यांनी आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले, त्यांनीच काल सरकारला विचारलं होतं. तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे. बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं नव्हतं की दगडफेक करा, बंद करा, वाटेल ते करा, हिंसाचार करा आणि बंद करा असं म्हटलेलं नव्हतं. मी उत्स्फूर्तपणे बंद करा, कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे. प्रत्येकाला, अगदी मंत्र्यांना काय, वकिलांना काय, सगळ्यांनाच आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे. आपल्या बहिणीची काळजी, आपल्या मुलीची काळजी, आपल्या आईची काळजी, आणि ती काळजी घेणारं, तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे. आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता. पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो. मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे. आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही. आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहत नाही. एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहे, हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेले, त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील. घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती, आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. इथपर्यंत ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जाग यावी. महिलांवरती अत्याचार करणारे जे नरराक्षक आहेत, नराधम आहेत, त्यांच्यावरती वचक बसावा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे. उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही. आम्ही जनतेच्या सोबत आहोत, जनता आमच्या सोबत आहे. आणि माता भगिनींच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण
ही जी काही एक योजना नव्हे, जी आजच्या काळाची गरज आहे, ती आंदोलनाच्या रूपाने आम्ही चालू ठेवू. एक प्रश्न असा आहे की जर भूतकाळात बघितलं तर न्यायालयानं बंद संप हे बेकायदेशीर ठरवले. 2003 साली घाटकोपरच्या ब्लास्टचा निषेध करण्यासाठी शिवसेना भाजपने संयुक्तपणे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद झाला आणि त्यानंतर समाजातील काही मान्यवरांनी त्याला आव्हान दिले. न्यायालयानं तुम्हाला प्रत्येकी सेना भाजपला 20-20 लाखांचा दंड ठोठावला. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये असं काही त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर नाही. आता असं आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला. आत्ता पवारसाहेब बाहेर गावी आहेत, नाना पाटोळे बाहेर आहेत, सगळेजण आम्ही म्हणजे मी मुंबईत तुमच्या समोर आहे. अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आता काही निर्णय घेऊ शकलो नाही. मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं. पवारसाहेबांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आत्ता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही. कारण संप करणं, निदर्शनं करणं, आंदोलन करणं हा लोकशाहीतला जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र आता त्यांचा आदर राखून उद्या असता की आम्ही तो मान्य करतोय. त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही. कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हे थोडंसं मला पटत नाही. उद्धवजी, मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की न्यायालयाने विरोधकांना चपराक लगावलेली आहे आणि विरोधकांचा उद्या काहीतरी भयंकर घडवण्याचा डाव होता. जाऊ दे, त्यांची काही सदा आवडते लोक आहेत, ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी जसं मराठा आरक्षण असेल मग इतर काही गोष्टी असतील इकडे अडथळे निर्माण करत असतात तर लोक त्यांना ओळखू नये. सर, हिंदी में यही जानना चाहिए कि कल जिस तरीके से आपने कहा था कि कल बंद होना चाहिए, महाराज बंद की आपने आह्वान किया था, लेकिन कोर्ट ने कहा है कि महाराज बंद आप नहीं कर सकते. क्या भूमिका हमें कोर्ट का फैसला हमें मंजूर नहीं है. इसके खिलाफ हम सर्वोच्च न्यायालय में तो जा सकते हैं, लेकिन कल के कल इसके ऊपर कोई सुनवाई नहीं होगी. सुप्रीम कोर्ट के लिए भी कुछ समय देना पड़ेगा. अब तो समय नहीं रहा, इसलिए हमें तो मंजूर नहीं है, लेकिन उसका आदर करते हुए स्वीकारना तो पड़ेगा, स्वीकार तो करना पड़ेगा. इसलिए कल हम बंद नहीं करने वाले. लेकिन मैं खुद और मैं सारी जनता को और सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है, महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि आप जहाँ भी होंगे, जिस गांव में होंगे, जिस शहर में होंगे, उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहे हैं उस पर आकर आप बैठ जाएं. मैं 11 बजे जाऊंगा. 2 घंटे तक तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और मुंह पे काली पट्टी, हाथ में काला झंडा लेकर हम उसका विरोध करेंगे. आप खुद शिवसेना भवन के सामने बैठ के बात कर रहे हैं, लेकिन ऐसे में आपके इस आह्वान को देखते हुए क्या आपको लगता है कहीं ना कहीं खुद स्फूर्तता से लोग बंद का बांध पाल सकते हैं? नहीं, देखो, अब जब भी जनता को ऐसे लगे कि मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहा है तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है, जनता खुद सड़क पर उतर आती है. हम तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए और इसलिए जनता की जो भावना होती है उसको एक आवाज़ देनी चाहिए. कोई तो उसको सुनने वाला चाहिए. हम जनता को लगना चाहिए अरे भाई ये मेरे साथ है. तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे. ये आंदोलन रुकेगा नहीं. मैं जल्दबाजी कहना ठीक नहीं है, लेकिन तत्परता, उसको हिंदी में क्या कहते हैं पता नहीं. कोर्ट ने इस मामले पर सुनवाई की और फैसला दिया. मैं अभी अपेक्षा करता हूं कि जो केस है बदलापुर की केस, उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएगी और जो भी गुनेगार है उसको सजा सुनाएगी. न्यायालयानं बदलापूर घटनेची सुमोटो दखल घेत जे काही भाष्य केलं काल सरकार आणि पोलिसांनाही. आता ती चपरात सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये का? काल कोर्टाने जे थोबडवलं, हा थोबडवला शब्द मी मुद्दाहून वापरला, तो मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच केलं ना. नाही, पण आज सकाळी तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं. आता पण करतोय, आता सुद्धा कौतुक करतोय. त्यावेळेस तुम्ही नाही, आता सुद्धा न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करतंय की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं. हे या निमित्ताने समजलं
आणि तीच तत्परता आम्हाला या मूळ ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू झालेले आहे त्या कारणासाठी आता कोर्टाने दाखवावी आणि तत्परतेने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्यांना फासावर लटकावं. बदलापूर प्रकरणानंतर अनेक प्रकरणं जी आहेत महाराष्ट्रातली या 2 दिवसात महिला अत्याचारांची पुढे आली, रोज येत आहेत. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाहीये म्हणायची. तेच तर माझं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत. आणि ज्या पद्धतीने सरकारची जबाबदारी झटकते, नुसतीच झटकत नाही आहे तर नराधमांना पाठीशी घालते. नुसतं पाठीशी घालत नाही तर जनतेला गुन्हेगार ठरवते. उत्स्फूर्तपणाने आंदोलन करणाऱ्या जनतेला गुन्हेगार ठरवते. त्यांच्यावरती केसेस टाकले जात आहेत आणि एकूणच एक स्वतःच्या विश्वामध्ये स्वतःच्या भ्रमामध्ये ते मशगूल आहेत. तर अशा सरकारचा निषेध किंवा त्यांना जागं करणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करणार. आंदोलन ठरवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती का? कारण आता कुठलं हे जे आंदोलन आहे बंद, हे जे आंदोलन नाही, आंदोलन- एक वाक्यता होती म्हणून तो बंद केला होता. नीट लक्षात घ्या, आत्ता हा निर्णय संध्याकाळी आलेला आहे. आम्हाला या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती, कारण लोकशाहीमध्ये आपल्या आंदोलन करणं याला बंदी नाही आहे. जर त्याच्यात हिंसाचार झाला, त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्यानुसार गुन्हे दाखल केले जातात, अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होते. पण जिथे मी स्वतः पुढे येऊन सांगितलं होतं की उत्स्फूर्तपणाने स्वतःहून सामील व्हा, कारण प्रत्येकाला मुलं बाळं आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत, आई आहे, बहीण आहे, सगळे आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे. हे आंदोलन थांबणार नाही आहे. जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंडच उघडू देत नाही तर आम्ही 11 वाजता उद्या मी स्वतः शिवसेना भवनच्या चौकात येऊन बसणार आहे. तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय, जनतेला सांगतोय की आपापल्या गावात, आपापल्या शहरात, प्रमुख चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन ह्या नराधमांचा निषेध करायला बसा आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करायला आपण बसा. याला अनुसरून एक प्रश्न आहे की जसं निलेश विचारतो की एक वाक्याचा नव्हता, हा, एक वाक्यतेचा विषय अर्धवट राहिला तर तो आम्ही बंद केला होता. संध्याकाळी निर्णय आल्यानंतर साहजिकच पवारसाहेब बाहेरगावी आहेत, मी इकडे बसलो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाना पाटोळे एकीकडे आहे, तर आम्ही फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून उद्याच्या कार्यक्रमाने ठरवलेलं आहे. पण एक म्हणजे यामध्ये असं दिसतं पवार साहेबांनी एक वेगळं ट्विट केलं. हो काँग्रेसने हो, कारण आम्ही एकत्र एका गावात नाही आहोत. एकत्र जर यावर असं आमचं एकत्र ट्विटर हँडल नाही आहे आणि आम्ही जास्त ट्विट करत नाही. ट्विट करणारे आम्ही लोक नाही आहोत. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाली लोक वेगळी आहेत. आम्ही जे बोलतो ते समोरासमोर बोलतो. पहिला प्रश्न असा आहे की हायकोर्टाचे नियम तर सगळ्यांनाच माहिती आहेत, तर याची पूर्वकल्पना आपल्याला महाविकास आघाडीने किंवा आपल्याला काही वैयक्तिक हायकोर्टाचा नियम नसतो, नियम घटनेचा असतो. हा. नियम घटनेचा असतो, निर्णय कायदा घटनेचा असतो. घटनेमध्ये कायद्याचा उल्लेख असतो, कोर्टामध्ये नसतो. कोर्ट त्याचं पालन करतं. त्याच्यामुळे आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं आणि याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. पण उद्या बंद असल्यामुळे, बंदचं आवाहन केल्यामुळे आजच्या आज आम्हाला काही सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नव्हतं. मात्र लोकांच्या मनामध्ये जी खतखत आहे, त्या खतखतीला जर का आता आम्ही नीट वाचा फोडली नाही तर आणखीन काहीतरी अघटित घडू शकतं. बदलापूर झालं, कोल्हापूर झालं, आणखी काही नाही, मी सकाळी तुमच्यासमोर यादीच वाचून दाखवली ना. छोट्या छोट्या घटना घडतात. जर समजा उद्या म्हणजे या पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे ह्या आठवड्यानंतर 2 दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर जर वेळ आली तर परत महाराष्ट्र बंदची हाक देऊ शकता सर्वोच्च नाही, न्यायालयात. मला असं वाटतं की ती जबाबदारी आता याचिकाकर्त्यांनी घ्यावी की याच्या पुढे काही अशी दुष्कृत्य घडली तर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने पण ती घ्यावी. कारण शेवटी कायदा पाळण्याची जर सरकारची तयारी नसेल, त्यांचे पोलीस जर तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करत असतील तर कोर्टाने त्यांना भाग पडलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी कदाचित कोर्टापर्यंत पोहोचतही नसतील किंवा उघडकीसही येत नसतील. याला जबाबदार कोण? आणि म्हणून उद्याचा बंद होता. तरी देखील मी परत सांगतो, आंदोलन आम्ही थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाग आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि असे गुन्हेगारांना सजा दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तो ये आंदोलन किस रूप में होगा? आप लोग खुद सेना भवन के नीचे बैठेंगे, लेकिन हर महाराष्ट्र के हर कोने में जहाँ भी मेरे लोग हैं वो खुद, और मैंने तो कहा मेरे नाना पाटोले जी से बात हुई है, जयंत पाटिल जी से बात हुई है, और सारे लोग मेरे पार्टी के कार्यकर्ता, पार्टी के स्थानिक नेता जहाँ भी रहेंगे उस गांव में और हर शहर के प्रमुख चौराहे पर आकर मुंह पे काली पट्टी और हाथ में काला झंडा लेकर बैठेंगे. समय क्या रहेगा सर इसका? 11 से 1-2 घंटा तो हम बैठेंगे. सर, गुणरत्न सदावर्ते जिस तरीके से कोर्ट में चले गए,
क्या नहीं, आपको छोड़ लगता है दो। कि सरकार की ओर से कहीं ना कहीं षड्यंत्र करने की कोशिश की हो गई? सकती है मुद्दे पर बात, गए। हो सकती है बात, हो सकती है। अचानक कोई भी उठता है और अदालत में जाता है, लेकिन मुझे दुख इस बात का है जिसके खिलाफ वो गए वो उनको शोभा देने वाली बात नहीं थी। माँ और बहनों का जहाँ सवाल आता है तो ऐसे विषय में कोई बीच में आता है तो उसको शोभा देने वाली बात नाही। आणि मी परत सांगतो की हे आंदोलन विकृतीच्या विरुद्ध आहे। सुसंस्कृत आणि संस्कृती ज्याला आहे त्या प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। हे आंदोलन प्रत्येकाच्या घरातल्या माता भगिनींसाठी आणि मुलीबाळींसाठी आहे। ठीक आहे, चला धन्यवाद सगळ्यांना। जय महाराष्ट्र।